हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज मी तो ड्रेस घातलेला आहे जो की मी ऑनलाईन मागवला होता। तर खरंच खूप ड्रेस चांगला वाटला मला तर खूप आवडला। पण झालं असं की हात थोडेसे असे टाईट वाटायला लागलेत, कारण मी फिटिंग करायला लागतो ना, त्याच्यामुळे एक साईज छोटी मागवली होती, पण ते जरा जास्तच टाईट झालंय बघा, अतिच टाईट झालंय। ठीक आहे, होईल आता, नाहीतर मग तसं काय समजा ना मला, धुतल्यावर तर जास्त कसणार झाला तो। आणि त्यांनी आरोहीने बघा तलवार बनवली आहे, तलवार तर अशी छान अशी, फक्त याला फेविकॉल आणायचं राहिलं। मी खाली गेले होते आता, पण मी फेविकॉल नाही आणला। तिने मस्त अशी तलवार बनवली, काय का चाकू तलवार बनवली बघा, आरोहीने बनवली आहे तलवार। मस्त वाटायला ना, व्हिडिओ मध्ये पण छान वाटायला। दुपारपासून ती टीव्हीवर व्हिडिओ युट्यूबवर लावून बघून तिने ते हे बनवलं, त्याच्यानंतर ते विमान बनवलं, अजून काय बनवलं, विमान नाही तर विमान बनवलं, पण ते तन्मणी बनवलं होतं, हिला नव्हतं बनवलं। तर ड्रेस खरंच खूप छान वाटायला, पण मला ना असं टाईट झाल्यासारखं वाटायला, थोडंसं असा आता पण हाताला इथे नाही, फक्त हाताला असं टाईट झाल्यासारखं वाटायला। काय कळे ना काय करावं ते आता, कारण ते धुतल्यावर जास्त कसणार, त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय, बाकी काही नाही। आणि मी यांच्या ननंदाला फोन केला तर ते बोलले की मी पण असाच सेम मागवलेला, पण त्याचे धागे निघतात। बघूया आता, मागवलं तर खरं एकदा दोनदा घातला तरी बस झालं। आज एकदा घातला तर उद्या अजून एकदा घातला की बस झालं परत, काय त्यांना। आणि हा, तन्मयला आम्ही हॉस्पिटलमध्ये काल घेऊन गेलो होतो, पण ते डॉक्टरांनी सांगितलंय 5 दिवस दिवसातून 5 ते 6 वेळा औषध सोडायचं, त्याच्यानंतर त्याचा जो मळ आहे तो थोडासा असं काय बोलतात नरम होईल, आणि मग ती कानातला मळ त्याचा निघेल। अशा मळीचा दगड झालाय तन्मयच्या मळीचा कानात, है ना। परत जायचं 5 दिवसांनी, पुन्हा ते काढणार, पुन्हा यायचं। तर जेवण वगैरे तर बनवायचंय, आणि काय बनवायचं तर काय कळत नाही, तर बघूया काहीतरी बनवेल। तन्मय तर बोलत होता मम्मी भूक लागली बघा। आता पण औषध टाकलेलं, आता सुटलेलं। कोणी टाकलं औषध? मी गेल्यावर, आणि त्याच्या अगोदर ठीक आहे, 2-4 दिवस टाकायचं त्याचं औषध, 4-5 दिवस, 5 दिवसांनी डॉक्टरने बोलवलेलं आहे। तर 5 दिवसांनी मी पुन्हा डॉक्टरकडे जाऊ, मग ह्याच्या कानातला मळ निघेल, आणि त्याच्यानंतर मग परत इकडचं कान पण करायचं, म्हणजे आता हा कान करायचा आणि त्याच्यानंतर हा कान साफ करायचा, कारण ह्या कानात पण त्याच्या मळ आहे, आणि डोळ्यात बोट गेलं असतं। तर हा कानात पण त्याच्या मळ आहे, आणि ह्या कानात पण मळ आहे, पण ह्या कानामध्ये जास्त मळ आहे आणि ह्या कानामध्ये कमी आहे, म्हणून डॉक्टर बोलले की अगोदर हा कान करू, त्याच्यानंतर हा कान करू। तर ठीक आहे, चला ओके। हा छोटासा ब्लॉग, कारण कालचा ब्लॉग जो आहे तो एडिट करायचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे मी हा छोटासा ब्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। ओके, बाय।